मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर या सोहळ्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून अविरत परिश्रम घेणारे श्री राजेंद्र जाधव, श्री बाळासाहेब भवर यांच्या सूचनेला मित्र म्हणून मान्यता देणारे व त्यासाठी सर्व धडपड करणारे ठाण्याचे डॅशिंग पोलीस उपायुक्त आदरणीय शेखरजी बागडे यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे। त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम। मी आदरणीय ठाणे पोलीस उपायुक्त शेखरजी बागडे, सन्माननीय रमेशजी पवार, त्याचबरोबर विजय अप्पा करंजकर, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भवर व त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी लवकरात लवकर यायचं आहे। आणि हा संगीतमय सोहळा या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षर होणार आहोत। सर्वांना विनंती आहे फक्त कलाकारच या ठिकाणी स्टेजवर थांबतील। कोणी या ठिकाणी स्टेजवर थांबण्याचा प्रयत्न करू नये। समोरच्या मॉनिटरला द्या ना। भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, आम्ही ठरलो आज सक्सेसफुल। कुणी दिलं नाही यश आणलं ओढून, साऱ्या संकटाशी असे लढून, जिद्द होती म्हणून दावलं करून, बसणार नाही लाचार होऊन असे सांगणारे आपले या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आदरणीय आनंदजी शिंदे या ठिकाणी थोड्याच वेळात येतील। तोपर्यंत आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन वगैरे करून घेऊया। मी आदरणीय विजय अप्पा करंजकर, शेखरजी बागडे, रमेशजी पवार यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। ढोलक घ्या। 1000 गाण्या ज्यांच्या मुखातून गायले गेले आहेत, 250 चित्रपटांना ज्यांनी पार्श्वगायन दिले असे आपल्या सर्वांचे लाडके गायक दादा ढोलक घ्या। आदर्श प्रल्हाद शिंदे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल। मी आलेल्या सर्व भगूरकरांना या ठिकाणी विनंती करतो सुंदर अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया आसनस्थ व्हावं। या सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कामगार, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, व्यापार, कृषी, सहकार, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं, पोलीस खात्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सुस्वागतम। माईक चेंज करा ना। विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, एक अजात शत्रू सम्राट, त्याने बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार केला। हँडसॉनिक होता ना, हँडसॉनिक तो चालू करा, म्हणजे बहुजनांचा खऱ्या अर्थाने एसएक्स लागलेला ना, एसएक्स ची वायर हँडसॉनिकला लावली। हॅलो, याच्यात बेस जास्त आहे। कच्ची द्या हँडसॉनिकला। नाही येते राकेश, झालं का? मी करू अनाउन्स, फक्त अनाउन्स माईक मध्ये तू बोलू राहिला। विश्वाचा शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, एक आजाद शत्रू राजा, ज्याने बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असा सम्राट अशोक, खऱ्या अर्थाने बहुजनांचे राजे शोभावे, मराठा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, विचारांचा धगधगता ज्वालामुखी, ज्याच्या विचारातून प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा क्रांती सूर्य जन्माला आला असे महात्मा ज्योतिबा फुले, खऱ्या अर्थाने बहुजनांची माऊली शोभावी, विद्येचं दैवत म्हणून पूजल्या जावे अशी सावित्रीबाई फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, संत रोहिदास, माता रमाई, माता भीमाई, आपल्या सर्वांचे मुक्तिदाते, घटनेचे शिल्पकार, महान मानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या प्रतिमेला वंदन करून या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत। उपस्थित सर्व भीमसैनिक, सर्व माता बहिणी, सर्वांनी कृपया स्थानपन्न व्हा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलाकार रोहित कुमार यांना आपल्या समोर उपस्थित करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या आमच्या सर्व कलाकारांसाठी झाले पाहिजे।
सर्वांनी मिळून सर्व भीम सैनिक सर्वजण जोरदार टाळ्या. उजाड राणी किमया केली समोठी, उजाड राणी किमया केली समोठी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. उजाड राणी किमया केली समोठी, उजाड राणी किमया केली समोठी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. तव करुणेचे मेघ वर्षले, तृप्तीने तृप्तरान हर्षले. तव करुणेचे मेघ वर्षले, तृप्तीने तृप्तरान हर्षले. सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी, सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. बहरून आले हे वन उपवन, पुलकित झाले शोषित तन मन. बहरून आले हे वन उपवन, पुलकित झाले शोषित तन मन. दान असे की पडे अपुरी ओटी, दान असे की पडे अपुरी ओटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. उजाड राणी किमया केली समोठी, उजाड राणी किमया केली समोठी, भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी, 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 भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. आपल्या सर्वांना विनंती आहे, बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण कृपया बसून घ्या. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षेचा स्वीकार केला आणि तुम्हाला आम्हाला जनावरांच्या जीवनातून उचलून माणसात आणून बसवलं. रांजले गांजलेलो आपण गावाच्या वेशीच्या बाहेर जगणं होतं आणि असं उचलून आपल्याला माणसात आणून बसवलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या आयुष्याला सुखाची फळं आलेली आहेत. आणि म्हणून आज इतके मोठे मोठे कार्यक्रम आपण आयोजित करतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हा भव्य दिव्य असा जबरदस्त भीमगीतांचा कार्यक्रम, ज्यामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम लाडके गायक आनंद शिंदे स्वतः हजर होणार आहे, जे की थोड्याच वेळात इथे येतील. त्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. या ठिकाणी रोहितजी यांना ऐकलं, स्टार प्रवाह या चॅनलवरती मी होणार सुपरस्टार ही एक सिंगिंग कॉम्पिटिशन चालू होती. त्याच्या फायनलिस्ट वर्षा एखंडे आमच्या सोबत स्टेजवरती उपस्थित आहेत आणि त्यांना आपल्या समोर एक गीत गाण्यासाठी आम्ही उपस्थित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या वर्षाजींसाठी. सर्वात प्रथम सर्वांना माझा मानाचा जय भीम आवाज आला पाहिजे सर्वांचा. जय भीम. मागे सर्वांचा आवाज येऊ द्या. जय भीम. वदे
मी समजू शकतो आमच्या वर्षाताईंचा आवाजच असा आहे की गाणं संपलं तरी प्रेक्षक वर्गाला कळत नाही, तर गाणं संपलं आहे तुम्ही टाळ्या वाजवू शकता असं सांगायला हरकत नाही. मित्रांनो, काय आहे, कलावंत हा टाळ्यांचा भुका असो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आपल्या टाळ्या जसं येतील तसतशा कार्यक्रमाची रंगत वाढत जाईल. बरेच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यात माझ्या समोर विजय अप्पा करंजकर बसलेला आहेत. दादा नमस्कार. बरेच मान्यवर आलेले आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करत आहोत. आजचा हा एक अविस्मरणीय दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात असणार आहे, कारण की या ठिकाणी आनंद दादा स्वतः उपस्थित होतील. त्यांच्याबरोबर ही जी मंडळी आपण बघत आहात, हे गायक, हे वादक, हे सगळेजण आपापल्या क्षेत्रातील अतिशय नावाजलेले कलावंत आहेत, जे खास आज आपल्यासाठी या ठिकाणी आजच्या या रम्य सायंकाळी उपस्थित आहेत. आणि एक सूत्रसंचालक निवेदक म्हणून बाबासाहेबांबद्दल मज पामराने काय सांगावं, काय बोलावं, सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. आमची लायकी तर दिव्याची सुद्धा नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडंफार जे पण काय माहिती आहे ते या कार्यक्रमात मी नक्की छाती ठोकून सांगेल. ज्यामध्ये सांगताना सांगेल की बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस म्हणजे जयंती जितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते, जगामध्ये इथल्या कुठल्याही नेत्याची इतक्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस किंवा जयंती साजऱ्या केल्या जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती, यांच्या क्रांतीवरती जितकी गाणी लिहिण्यात आलेली आहेत, तितकी गाणी जगात कुठल्याही नेत्याच्या क्रांतीवरती किंवा त्याच्या जीवनावरती लिहिण्यात आलेली नाही. हे गिनीज वर्ल्डचा एक रेकॉर्ड आहे. बाबासाहेबांची क्रांती घरोघरी पोहोचवणारे हे गायक आहेत, शायर आहेत, त्यांची नावं या कार्यक्रमात घेतलीच पाहिजे. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, प्रताप सिंग बोदडे, वामनदादा कर्डक, किरण पाटणकर, प्रकाश पाटणकर, रंगराजजी डेंगळे, हे असे लोक आहेत ज्यांनी बाबासाहेबांची क्रांती घरोघरी पोहोचवली. रंगराज दादांचं नाव माझ्या मुखी आलेलं आहे, तर त्यांनी एका ठिकाणी छान म्हटलं होतं की नीतिशुद्ध जय भीम म्हणा, प्रीतिशुद्ध जय भीम म्हणा, भीमाच्या लेकरांनो अतिशुद्ध जय भीम म्हणा, शिकले तरी जय भीम म्हणा, हुकले तरी जय भीम म्हणा. काही काही ठिकाणी हुकतात आपले. शिकले तरी जय भीम म्हणा, हुकले तरी जय भीम म्हणा. अरे भीमाच्या लेकरांनो, उद्या भिकले तरी जय भीम म्हणा, जय भीम म्हणा, जय भीम म्हणा. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज सगळ्यांचा आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात आहे. कलाकार अर्जुन यांना आपल्या समोर उपस्थित करत आहोत एका सुंदर गीतासोबत. महिला वर्ग कृपया खाली बसून घ्या, कृपया बसा, कार्यक्रमाला सहकार्य करा, खाली बसून घ्या. महिला वर्ग कृपया बसा. तसंच या बाजूला जे तरुण मंडळी उभी आहे यांनी कृपया पुढे या ना. कार्यक्रम पुढून बघण्यात मजा. इथं बाजूला असे तिरपे येऊन उभे राहू नका, सगळेजण पुढे या. स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी तरुण मंडळी उभी आहे त्यांनी कृपया थोडस पुढे सारखा, पुढे या. कार्यक्रम पुढून बघा. इथे शेजारी, स्टेजच्या शेजारी उभे राहून कार्यक्रमाची मजा येणार नाही. थोडस पुढे सारखा या. पुढे बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढे या. कार्यक्रमाची शिस्त ठेवा, कार्यक्रमाला शोभेल असं वागा. पहाट झाली प्रभा म्हणाली, पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. चांदाची चांदणी येऊन काली, वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन काली, वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन काली, वारा भीमाला घाली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली.
आजचा हा कार्यक्रम फक्त भीमगीतांचाच नव्हे तर शिवगीतांचा पण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे कितीतरी गीतं आहेत जे आजच्या या कार्यक्रमात आम्ही नक्की सादर करणार आहोत. उपस्थित सर्व भीमसैनिक, सर्व माता भगिनी, आजूबाजूच्या परिसरातील सर्व रहिवासी, सर्व तरुण मित्रमंडळी, आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. तसंच मंडळाचे काही कार्यकर्ते जे आपल्याला विनंती करतायत, ही जी मंडळी समोर उभी आहे यांनी कृपया बसून घ्यायला हरकत नाही. कृपया बसा किंवा मागे सारखा. कार्यक्रमात आयदर मागे जा किंवा बसून घ्या, कारण का बसण्याला जागा कमी पडत आहे. एक तर मागे सारखा किंवा बसून घ्या. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, एक तर बसा किंवा मागे सरकून घ्या. कृपया मागे सरकून घ्या किंवा बसा. कार्यक्रमाला सहकार्य करा अशी आपल्याला विनंती आहे. आणि या गाण्यांच्या प्रवासात पुढे चालताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक सुंदर गीत असं सादर करण्यासाठी कार्यक्रमाचे अतिशय नावाजलेले गायक, नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यांचा आवाज गाजतोय, संबंध महाराष्ट्रात ज्यांनी अतिशय जबरदस्त असं गीतांचे कार्यक्रम केलेले आहेत, ऑर्केस्ट्रा शो बँडचे संस्थापक गायक जितू देवरे, एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करा सर्वांनी मिळून. क्या बात है. सर्वांना सप्रेम मानाचा जय भीम आणि जय महाराष्ट्र. कारण या देशामध्ये दोनच राजे होऊन गेले. एक या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय आणि दुसरे राजे विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दोन महापुरुषांची महती काय म्हणणार. कारण त्यांनी जे आम्हाला दिलं ते कोणीच दिलं नाही. राजांनी दिलं आणि भीमरायांनी दिलं. म्हणून आज त्या दोन्ही महामानवांना आपण वंदन करूया. आणि आजच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. काही वेळातच थोडी गेंद पडव. हॅलो हॅलो चेक थोडे. चला तर राजांचं हे सुपरहिट गीत आपल्या समोर सादर होत आहे. त्या राजधानी वरती रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे. भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संग जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता दारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संग जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता दारा तीर्थी बघा ते पडले. त्या मर्द मराठ्याची म्हणून ताटमान आहे. म्हणून ताटमान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. हो रायगड किल्ला महाराष्ट्राची शान
चहू बाजून होती किल्ल्याला त्या तटबंदी नवती मोगलाला आक्रमणाची संधी चहू बाजून होती किल्ल्याला त्या तटबंदी नवती मोगलाला आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवती भवती किल्ल्याच्या अवती भवती काटेरी रान आहे काटेरी रान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची हो रायगड किल्ला महाराष्ट्राची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची वैभवशाली वैभवशाली नगरी प्रगतीचं रान आहे प्रगतीचं रान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे ओ रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे त्या राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवान निशान आहे भगवान निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची हो रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे 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 जय शिवराय जय भीमराय उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण कृपया स्थानपन्न व्हा. या बाजूला बरीच गर्दी आहे, समोर या. जी मंडळी इकडे उभी आहे यांना पण विनंती, आपण समोर या, कार्यक्रमाचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. या ठिकाणी आपण ऐकत आहात, बघत आहात जितू देवरे प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा शोमॅन विथ लाईव्ह अँड कॉन्सर्ट विथ आनंद शिंदे. थोड्याच वेळात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आपल्या सर्वांचे लाडके आनंदजी शिंदे इथे पोहोचतील आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतील. तत्पूर्वी आपल्या समोर काही भीमगीतं, काही छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं आम्ही सादर करत आहोत आणि म्हणून कलाकार जागृती यांना आपल्या समोर उपस्थित करत आहोत एका सुंदर गीतासोबत. पाठीमागे टू व्हीलर लावण्याची एक व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे. आपल्या वाहन कृपया त्या वाहन तळावरती पार्क करावे असे मंडळातर्फे आपल्या सर्वांना विनंती आहे. इतर तर इकडे तिकडे कुठेही गाड्या पार्क करू नका. तसंच एक अतिशय विशेष सूचना म्हणजे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. स्टेजच्या डाव्या हाताला रक्तदान शिबिराची गाडी उपस्थित आहे. ज्या कोणालाही माझ्या बांधवाला माझ्या बहिणीला जर रक्तदान करायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करावा अशी विनंती. कलाकार जागृती यांची सुंदर जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करा. चेक. हॅलो. सिंगरचे सगळे थोडे इफेक्ट वाढवा. सर्व सिंगरचे फ्लूट वाढवा थोडीशी मॉनिटर मध्ये. शिल्पकारा जीवनाचा
इफेक्ट रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. दादा थोडा गेम द्या ना, गेम द्या ना. फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची गेली रे गंधरा. फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची गेली रे गंधरा. आभाळागत छाया झाली, आभाळागत छाया झाली, स्वाभिमान दाता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. खचलेल्या माणसाला ताट त्याने केले, शोषितांच्या अस्मितेला खाता पाणी दिले. खचलेल्या माणसाला ताट त्याने केले, शोषितांच्या अस्मितेला खाता पाणी दिले. उंचावली मान नाही, उंचावली मान नाही, वागणार आता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्या गांजल्याचा दीनदाता 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 होता रे. पाठीमागची मंडळी अजिबातच टाळ्या वाजवत नाहीये. सगळ्यांनी मिळून जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे सर्वांनी. मित्रांनो, आम्ही थिएटरला काम करणारे लोक आहोत. थिएटरला प्रॉब्लेम असा असतो, समोरच्या 2 रांगा सोडल्या ना, पाठीमागे सगळं अंधार असतं, काही दिसत नाही. पण लाईव्ह शोला आल्यानंतर लांब लांबपर्यंत लक्ष जातं आणि मग लक्षातही येतं कोण टाळ्या वाजवत आहे, कोण कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो, पाठीमागे जी मंडळी उभी आहे त्यांनी एकतर बसून घ्या, कार्यक्रमाला सहकार्य करा आणि टाळ्यांचा प्रतिसाद आम्हाला असू द्या. हो, सर्वांनी मिळून जोरदार टाळ्या एकदा वाजवा बरं आमच्या सर्व कलाकारांसाठी. क्या बात आहे. नवबद्ध तरुण मित्र मंडळ समतावाडी भगूर याचे अध्यक्ष बाळासाहेब भवार, उपाध्यक्ष इंद्रपाल रुपवते, दीपक चंद्रमोरे, खजिनदार रोहिदास जाधव, सिद्धार्थ पगारे, सेक्रेटरी देवीदास चव्हाणकर आणि अशोक तेलोरे, संघटक विनोद जाधव, मंडळाचे सल्लागार राजाभाऊ जाधव, विजय साळवे, मनोहर पगारे, भगवान अडाव, ह्या सर्वांकडून आलेल्या सर्व भीमसैनिकांचे, माता भगिनींचे, आजूबाजूच्या परिसरातील सर्व रहिवाशांचे आणि विविध क्षेत्रातील आलेल्या या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या कार्यक्रमात एकापेक्षा एक नावाजलेली भीमगीतं, शिवगीतं आपल्या समोर सादर होत राहील. आपण ऐकत आहात, बघत आहात जितू देवरे प्रेझेंस ऑर्केस्ट्रा सोम्या. कलाकार रोहित कुमार यांना आपल्या समोर उपस्थित करत आहोत आणि माता रमाईचं एक सुंदर गीत सादर करावं असा आमचा मानस आहे. खास माता भगिनी इथे बसलायत. आपल्या समोर माता रमाई एक आदर्श आहे. एक पत्नी कशी असावी आणि आपल्या पतीच्या मागे कशी माता रमाई खंबीर उभी होती, या गाण्यातून आपल्या समोर येईल. कलाकार रोहित यांच्या आवाजात आम्ही माता रमाई सादर करत आहोत. कृपया लक्ष असू द्या.
Hello, check, check. Hello. Hello, check. Hello. Hello, check. थोड़ा वाढवा. Hello. Hello, check. Monitor थोडासा. Hello. Hello, check, check. Hello. Hello. नवकोटिले कराची नवकोटिले कराची माया पाहिली नवकोटिले कराची माया पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नवकोटिले कराची माय पाहिली नवकोटिले कराची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली साहेब परदेशी रमा उपवाशी साहेब परदेशी रमा उपवाशी संसाराचा भार शिरीदार दिवशी हो साहेब परदेशी रमा उपवाशी साहेब परदेशी रमा उपवाशी संसाराचा भार शिरीदार दिवशी वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली कष्टानं बाई तिनं नटविला संसार कष्टानं बाई तिनं नटविला संसार विकुनी गौऱ्याला विहात भार कष्टानं बाई तिनं नटविला संसार कष्टानं बाई तिनं नटविला संसार विकुनी गौऱ्याला विहात भार तिच्या ठाई संसाराची खाय पाहिली तिच्या ठाई संसाराची खाय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली नवकोटिले कराची माय पाहिली नवकोटिले कराची माय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली रमाई
दुधावरची साय पाहिली रमाई दुधावरची साय पाहिली. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक आनंद शिंदे स्वतः उपस्थित होणार आहेत, ज्यांचा संपर्क आमच्याशी सुरू आहे आणि थोड्याच वेळात इथे पोहोचतील. आमचे मोठे बंधू, आपल्या सर्वांचे परिचित विजय आप्पा करंजकर, शिवसेनेचे उपनेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला या गीताची फरमाईश आप्पांनी दिलेली आहे, जे की आम्ही या ठिकाणी नक्की पूर्ण करू. जितूजी उपस्थित आहेत आणि हे गाणं त्यांचं सुपरहिट गाणं आहे, नक्की आम्ही सादर करू. इलेक्ट्रॉनिक मीडिया तसंच पत्रकार संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक स्वागत करत आहोत. विश्वनाथ काळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अंगठीशी सोन्याची बोटाला या गीताची फरमाईश आहे, एक गीत घेऊन हे गाणं आम्ही नक्की सादर करू. सन्मानित रमेश पवार साहेब, DYS